ओम श्री गुरुबसव लिंगायन महा सर्वांना माझा शरणो शरणार्थी। मागच्या महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे अधिवेशन चालू असताना महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांनी महात्मा बसवांना हे महात्मा नाहीत असं एक विधान केलं होतं। तरी महाराष्ट्रातील आणि या देशातील संपूर्ण लिंगायत समाजाची मागणी अशी आहे की महात्मा बसवांना हे महात्माच आहेत, कारण 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनी 770 शरणींचा एक अनुभव मंडप केला होता। महात्मा बसवांना देव म्हटलं गेलं हे विधान आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं चुकीचं आहे आणि त्यांनी थोडासा महात्मा बसवांचा कार्याचा आढावा घ्यावा आणि लिंगायत समाजाचं दैवत आपण म्हणू, पण ते देव नाही आहेत, कारण ते शरण आहेत। जसे सोलापूरचे सिद्धरामेश्वर, अल्लमप्रभू, अक्कमहादेवी, गुड्डापूरची दानम्मा असं सर्व समाजातील जातील पोट जातीतील हे सगळे शरण आहेत आणि यांनी 12व्या शतकामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करून ज्या अनुभव मंडपामध्ये वचन साहित्य लिहिलं आणि ते वचन साहित्य आदरणीय आपल्या भारत देशाचे पंतप्रधान साहेब नरेंद्रजी मोदी यांनी त्याला एक उत्साहानं सगळ्या शाळेमध्ये मुलांच्या अभ्यासाकरता वचनं यावीत यासाठी अतिशय चांगला उपक्रम केला आहे। तरी माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की हे महात्मा बसवांना हे महात्माच आहेत, जसे आपले महात्मा गांधीजी आहेत, महात्मा ज्योतिराव फुले आहेत, तसे हे देव नसून एक शरण आहेत अशी आमची समाजातर्फे विनंती आहे आणि ते विधान त्यांनी दुरुस्त करून घ्यावं अशी आमची राष्ट्रीय लिंगायत संघाची मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बसवांना, जय लिंगायत।